नियमभंग करून लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली गेलेली 13 आदिवासींची एकूण सुमारे 200 एकर जमीन आदिवासींना परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मावळ मुळशीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले। महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यार्पित करण्याचा अधिनियम 1974 मधील तरतुदीनुसार या आदिवासींना परत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता ही प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन प्रत्यक्ष हाती पडण्याची वाट पाहत असल्याचं आदिवासींनी म्हटलंय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, अखेर आदिवासींना न्याय मिळाला असं म्हणायला हरकत नाही, कधीपर्यंत ही जमीन प्रत्यक्ष त्यांच्या हातात येईल? गेले अनेक वर्ष सुरू असलेला हा लढा आहे। मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली जे जन आंदोलन चालतं त्या जन आंदोलनाला आलेलं हे यश म्हणावं लागेल। प्रामुख्याने दोन गोष्टी या ठिकाणी होत्या, ते म्हणजे की या आदिवासींची मालकी या जमिनीवरती सिद्ध करणे आणि दुसरा भाग म्हणजे की या जे काही जमीन मालक आहेत आदिवासी आहेत तर त्यांचं आदिवासी असणं सिद्ध करणे। या दोन्ही गोष्टींची सुनावणी गेले अनेक वर्षे सुरू होती। या आदिवासी लोकांना फसवून किंबहुना त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन या जमिनीचा व्यवहार झाल्याचा आरोप होता आणि त्याचं प्रकरण जे आहे ते पुण्याच्या प्रांताकडे हे न्याय प्रविष्ट होतं। अनेक वर्षापासून सुरू असलेला हा लढा आज एका अर्थाने अंतिम टप्प्यावरती यशस्वी झाला असं म्हणावं लागेल। प्रांतांनी या सगळ्या आदिवासींच्या जमिनी ज्या आहेत, जे काही व्यवहार आहेत ते नियम बाह्य पद्धतीनं झालेले आहेत, त्यामुळे कायद्याचा आधार घेत या आदिवासींच्या जमिनी त्यांना परत कराव्यात असे आदेश केल्यानं आता ही जी प्रक्रिया आहे पुढची ही सगळी जी जमीन आहे 200 एकर ती आदिवासींना परत केली जाईल। अर्थात ती आधी शासनाकडे वर्ग केली जाईल, शासनाकडून पुन्हा ती आदिवासींकडे दिली जाईल। मुळातच आदिवासींच्या जमिनी ज्या आहेत त्या विकता येत नाही किंबहुना त्याचे व्यवहार करता येत नाही आणि म्हणून हा त्यांच्या बाजूने निकाल लागला असं म्हणावं लागेल। अर्थात एकूण जवळजवळ 25,000 एकरचा हा प्रकल्प आहे, त्यातली 200 एकर केवळ 200 एकर जमीन जी आहे ती आदिवासींना परत मिळणार आहे। प्रकल्प मात्र जो आहे सुरुवातीपासून हा त्या ठिकाणी उभा राहत असलेला तो यापुढेही सुरू राहील। अर्थात त्याला असलेला विरोध हा देखील कायम राहणार, हे वेगळं सांगण्याची गरज नाही। नक्की, धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। मावळ मुळशीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत। 200 एकर जमीन परत करण्याचे लवासाला हे आदेश देण्यात आलेले। 13 आदिवासींना आता 200 एकर जमीन परत मिळणार आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून हा लढा लढला जात होता। अखेर या आदिवासींच्या या लढ्याला काहीसं यश आलं असं म्हणायला हरकत नाही। नियमानुसार आदिवासींची जमीन हस्तांतरित होणार झालेली आदिवासींना प्रतीक्षा आता आहे ती प्रत्यक्ष जमीन मिळण्याची। नियमानुसार आदिवासींची जमीन ही अहस्तांतरणीय असते, तिचं हस्तांतरण करता येत नाही, ती विकता येत नाही। मात्र त्यांच्यावर झालेल्या या अन्यायाला आता खरं म्हणजे या अन्यायावर आता मात झालेली आहे। त्यांना 200 एकर जमीन परत मिळणार आहे, त्यामुळे आदिवासींना आता खरी प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष जमीन मिळण्याची। महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यार्पित करण्याचा अधिनियम 1974 मधील तरतुदीनुसार या आदिवासींना जमीन परत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता ही प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन प्रत्यक्ष हाती पडण्याची वाट पाहत असल्याचं आदिवासींनी म्हटलंय। आदिवासींना सुमारे 40 वर्षांपूर्वी ॲग्रिकल्चरल लँड डीलिंग ऍक्ट अंतर्गत ही जमीन मिळाली होती। ही जमीन अहस्तांतरणीय असते। ही जमीन बिगर आदिवासींकडे हस्तांतरित करता येत नाही, तरीही या जमिनींचं हस्तांतरण करण्यात आलं होतं। यावर आक्षेप घेत जमिनी परत मिळवण्यासाठी आदिवासींनी प्रशासनाकडे आग्रह धरला होता आणि अखेर आता विभागीय अधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत, ते म्हणजे ही जमीन आदिवासींना परत करण्याचे। मावळ मुळशीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे 13 आदिवासींना 200 एकर जमीन परत मिळणार आहे। ही जमीन 1974च्या अधिनियमानुसार अहस्तांतरणीय आहे, ती विकताही येत नाही, तिचं हस्तांतरण करता येत नाही। मात्र तरी देखील हे हस्तांतरण करण्यात आलं होतं। यासाठीच आदिवासींनी गेल्या कित्येक वर्षांपासून मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली देखील लढा सुरू केला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।